माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. कुणाचा वेळी होतो, कुणाचा अवेळी होतो, पण ज्या माणसाची आज स्मृती दिवस आपण साजरा करतोय, नाना तुमच्या मनगटामध्ये सर्वसामान्याला मदत करण्याची धमक होती, तुमच्या डोळ्यामध्ये भविष्याची दूरदृष्टी होती, पण तुमच्या आयुष्याला नशिबाची साथ नव्हती. आज या ॲम्ब्युलन्सच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या देशाचे संरक्षण राज्यमंत्री, ज्यांच्यावरती आज प्रचंड अशी जबाबदारी पडलेली आहे, एका बाजूनं चीन आक्रमण करू पाहतोय, दुसऱ्या बाजूनं पाकिस्तान आपली रोज खोड काढतोय, आणि अशी प्रचंड जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वावरती आहेत, असे माननीय सुभाषजी भामरे साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण पारुनानांच्या वरती प्रेम करणारे वडीलधारी युवक मित्र आणि माझ्या माता भगिनीनो, माणसाचा जन्म म्हटल्यावर मृत्यू नक्की ठरलेला असतो. या इतिहासामध्ये ज्यांना दीर्घ आयुष्य मिळालंय असेच क्रांती करतायत अशातला विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दीर्घ आयुष्य मिळालं नव्हतं. राजा संभाजी महाराजांना सुद्धा त्यांचा वध अत्यंत कमी वयामध्ये झाला होता. इंग्रजांना सतत 25 वेळा हरवणारा राजा यशवंतराव होळकरांचा सुद्धा मृत्यू वयाच्या 33व्या वर्षी झाला होता. त्यामुळे तुम्हाला आयुष्य किती मिळालं हे महत्वाचं नाही, पण तुम्ही आयुष्य कसं जगला, कुणासाठी जगला, कशासाठी जगला हे महत्वाचं असतं. म्हणून आज आपण काहीतरी संकल्प केला पाहिजे. आज आपण इथं नुसत्या श्रद्धेचा कार्यक्रम घेतोय आणि तो कार्यक्रम विसरून जातोय असं होता कामा नये. संकल्प असा करायला पाहिजे की जो संकल्प तुमच्या आमच्या आयुष्याला प्रेरणा देणार असावा. आज आपण इथं सगळेजण जमलोय, कुठला तरी छोटासा संकल्प आज आपण या निमित्तानं करायला पाहिजे. आज आपण तंबाखू खाणाऱ्याने तंबाखू सोडा, दारू पिणाऱ्याने दारू सोडा, गुटखा खाणाऱ्याने गुटखा सोडा. आज जे वडीलधारी मंडळी इथं उपस्थित आहेत, तुम्ही ठरवलं पाहिजे की बाबांनो, आज या पारुनानांच्या स्मृती दिनानिमित्त मी माझा संकल्प करतो. पारुनानांनी त्यांच्या मुलीला डॉक्टर केलं, मी माझ्या मुलीला डॉक्टर करतो, मी माझ्या मुलीला वकील करतो, मी माझ्या मुलीला प्राध्यापक करतो. आज तुम्हाला वाचवायला दुसरं तिसरं कोण येणार नाही. आपली पोरं प्रशासकीय सेवेमध्ये घालण्याचं स्वप्न संकल्प या ठिकाणी केला पाहिजे. नाहीतर नुसता इथं संकल्प केला आणि तो सोडून दिला असं होता कामा नये. मी 2 मिनिटं जास्त वेळ घेतो. एक संकल्पाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एका यात्रेमध्ये आपण सगळेच लोक जायची, हौसे नवसे गवसी पंढरपूरच्या पांडुरंगाला दर्शन घ्यायला आपण सगळे वारकरी जातो. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक माणूस संकल्प करतो, देवा पुढे नतमस्तक होऊन, देवा मी आज हे संकल्प करतोय, देवा मी आज तो संकल्प करतोय. एक प्रचंड मोठा व्यापारी होता, करोडपती व्यापारी होता, आणि त्यानं देवा पुढे नतमस्तक झाला. तो गुटखा तंबाखू व्यसन करत नव्हता, त्याला पैशाची तर गरज नव्हती. मग त्यानं विचार केला, संकल्प मी काय करू. मग त्यानं देवा पुढे नतमस्तक होऊन साहेब संकल्प केला की मी आज या पंढरपूरच्या वारीमध्ये एकही रुपया खर्च न करता मी इथून परत घराकडे जाणार. असा संकल्प त्या व्यापाऱ्यानं पांडुरंगासमोर सोडला. बघा संकल्प कसा होता. संकल्प केला, 1 रुपया मी इथं खर्च करणार नाही. आणि तो संकल्प करून तो व्यापारी बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याला एक चंदन लावणारा तिथं पोरगा भेटला. चंदन लावणारा पोरगा भेटल्यानंतर त्या व्यापाऱ्याला कळलं, यानं जर चंदन लावलं तर हे 1 रुपया मागणार. म्हणून तो चंदन लावून घे ना. तो म्हणला मी तुम्हाला चंदन लावणार, कारण तो कृष्ण देवाच्या रूपाने तिथं आला होता. ह्याचा संकल्प मोडायसाठी त्यानं चंदनवाल्यानं त्याच्या कपाळावरती चंदन लावला आणि म्हणला 1 रुपया द्या. आणि तो व्यापारी म्हणला, अरे मी संकल्प केलाय, मी तुला रुपया देऊ शकत नाही, तू माझ्या घराकडे ये. दोघांचा वाद चालू झाला. तो चंदनवाला म्हणाला, मी रुपया घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. आणि तो म्हणायला लागला की मी रुपये देणार नाही. मग तो 2 महिन्यानं घराकडे आला, घराचा ऍड्रेस दिला. तो चंदनवाला परत घराकडे पोहोचला आणि घराकडे जाऊन ओसरीत त्यानं बघितलं व्यापाऱ्यानं बंगल्याच्या की चंदनवाला यायला लागलाय. तो घरात आत जाऊन बसला आणि म्हटला, पोराला म्हटला की त्या चंदनवाल्याला सांग मी घरामध्ये नाही. ते पोरगं म्हटलं, असं का खोटं बोलताय तुम्ही, आयुष्यात कधी खोटं बोलला नाही. मग ते चंदनवाला आला, म्हटलं तुझे बाबा कुठे आहेत. ते म्हटले घरामध्ये आहेत. बाहेर घरामध्ये आहेत, पण तो म्हटला बाहेर गेलेत. मग तो चंदनवाला बाहेर येऊन म्हटला, पोरगा म्हटला चंदनवाल्याला, माझा बाबा बाहेर गेलाय.
मग मला ठीक आहे बाबा येऊपर्यंत थांबतो. तास झाला, 2 तास झाला, संध्याकाळ झाली, परत ते पोरगा आत गेलं. बाबा अहो ती चंदनवाला इथं बसलाय. शिव म्हटलं बाबा आजारी आहे म्हणून सांग. ते पोरगा जाऊन म्हटलं बाबा आजारी आहे. ठीक आहे बाबा बरा झाल्यानंतर मग मी बाबा बरा झाल्यावर जातो. 1 दिवस गेला, 2 दिवस गेलं, 3 दिवस गेलं. चंदनवाला त्याला म्हटला, त्या पोराला म्हटला बाबा काय म्हणते. बाबा आत गेला, विचारला, चंदनवाला अजून जायना. त्या पोरानं बाबानं सांगितलं बाबा मेलाय म्हणून सांग. तो पोरगा बाहेर आला आणि चंदनवाल्याला म्हटला माझा बाबा मेला. चंदनवाला पोरगा म्हटला ठीक आहे सगळे पै पाहुणे बोलवा, तुझ्या बाबाला विधी केल्याशिवाय अग्नी दिल्याशिवाय मी जाणार नाही. परत ते पोरगा आत गेलं. बाबाला म्हटलं अहो ते चंदनवाला म्हणतोय तुला विधी दिल्याशिवाय मी जाणार नाही. आणि मग बाबा म्हटला सांग सगळ्या पाहुण्यांना बाबा गेला म्हणून. त्या पोराला काही सुचना काही कळना. त्यानं सगळ्या पै पाहुण्यांना फोन केला बाबा मेलाय लवकर तुम्ही या विधी करायचा. सगळे पै पाहुणे गोळा झाले, ताटी बांधली, ताटीवरती त्या बाबाला ठेवलं. सगळी त्याची आता अंत्ययात्रा निघायला सुरुवात झाली तरी सुद्धा त्यांना काही कळना सुचना झालंय. बाबा तिथं गेला, तिथं लाकडावरती त्याला ठेवला आणि अग्नी द्यायची वेळ आली. बाबा पोरग त्या बाबाला म्हटलं अरे अग्नी द्यायची वेळ आल्या. बाबा म्हटला नाही दे अग्नी लाव. मग तिथं तो देव साक्षात झाला आणि संकल्प करावा तर त्या अशा बाबासारखा करावा, त्या व्यापाऱ्यासारखा करावा. असा संकल्प तुम्ही सगळ्यांनी करावा. बोलण्यासारखं बरंच आहे. आज ही अँब्युलन्स इथं दिलेली आहे पण ही अँब्युलन्स चालली पाहिजे म्हणून भामरे साहेबांच्याकडे मी विनंती करतो ही अँब्युलन्स 108 ला जोडा तरच ही अँब्युलन्स सगळीकडे व्यवस्थितपणे चालेल. भामरे साहेबांच्या एका पत्रावरती ही अँब्युलन्स 108 ला जोडेल. शासनाचं धोरण चांगल्या पद्धतीचं आहे आणि तिथं ही अँब्युलन्स जोडल्यानंतर सगळीकडे व्यवस्थितपणे काम कराल. जे त्यांचे जावई आणि मुलगी खूप चांगले आहे, त्यांचं काम चांगलं आहे म्हणून पारू नानांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक ग्रंथालय इथं चालू करा. तेवढं भरपूर झाली. लाख रुपयाची देणगी दिली, 2 लाखाची देणगी दिली, मंदिरं करोड रुपयाची बांधली, उपयोग होणार नाही. देवावरती आपली श्रद्धा आहे पण गावामध्ये एक अशी लायब्ररी काढा त्या लायब्ररीतनं पोरं उद्या शिकतील, तलाठी होतील, तहसीलदार होतील, प्रांत होतील, कलेक्टर होतील आणि जो पोरगा त्या लायब्ररीतनं कलेक्टर होईल तो सांगेल मी पारू नानाच्या लायब्ररीमधनं कलेक्टर झालोय. ती स्मृती आपण जपणार आहोत. म्हणून परत एकदा माननीय नामदार सुभाषजी भामरे साहेबांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या देशामधलं तुमचं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस उजळत जावं. या महाराष्ट्राचं नाव हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत तेज होत जावं. म्हणून तुमच्यासाठी साहेब एक शेर म्हणतो, तुमच्यासाठी एक शेर म्हणतो साहेब हिंदू मुसलमान का मददगार बन तू, हिंदू मुसलमान का मददगार बन तू, सिख ईसाई का तबादार बन तू, चाहे हिंदुस्तान के कौन से भी कोने में रहे तू लेकिन हिंदुस्तान का वफादार बन तू, हिंदुस्तान का वफादार बन तू. एवढं या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.